नवी मुंबई प्रॉपर्टी एग्जीबिशन 2025 में नवी मुंबई के रियल एस्टेट मार्केट में एसएम डेवलपर का नाम एक बार फिर सुर्खियों में है। हाल ही में हुए आयोजित नवी मुंबई प्रॉपर्टी एग्जीबिशन में एसएम डेवलपर के पवेलियन पर जबरदस्त रिस्पांस मिला। एसएम डेवलपर के प्रतिनिधि शाहजी पाटिल का कहना है कि इस बार प्रदर्शनी में उन्हें उम्मीद से ज़्यादा सफलता मिली। लोगों का प्यार और विश्वास ही हमारी सबसे बड़ी ताकत है। आइए देखते हैं शाहजी पाटिल अपने प्रोजेक्ट के बारे में क्या जानकारी दे रहे हैं। यावेळीचा एक्सपो क्रीडाई रायगड आणि बनाम असं दोन्ही मिळून केलेलं आहे। या एक्झिबिशनमध्ये चांगला रिस्पॉन्स आहे। आमच्याकडं 1 रूम किचनपासून 1 BHK अफोर्डेबल, 1 BHK लक्झरी आणि 2 BHK अफोर्डेबल आणि 2 BHK आणि 3 BHK लक्झरी अशा प्रकारचे इन्व्हेंटरी आहे। या वेळच्या 4 दिवसामध्ये आमच्याकडनं 2 बुकिंग झाल्या, पण बऱ्याच लोकांनी त्यांनी इंटरेस्ट दाखवून सगळा प्रोजेक्ट समजून घेऊन त्यांना साईटवरती व्हिजिट करायचे आहे आणि ते त्याच्यानंतर त्याचं क्लोजिंग होईल। तर आमचा पण असा अट्टाच आहे की कस्टमरने ॲक्च्युअल साईटवरती जाऊन ते फ्लॅट बघायला पाहिजे, त्याचं फील एक्सपिरियन्स करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी डिसिजन घ्यायला पाहिजे। मोहन व्हायचे इमिजिएट सजेशन मिळेल अशा साईट आहेत। त्याच्यामध्ये 2 BHK आणि 1 BHKची इन्व्हेंटरी अवेलेबल आहे। लक्झरी कॅटेगरीमध्ये 2 BHK आणि 3 BHK OC झालेल्या बिल्डिंग आहेत आणि अफोर्डेबल कॅटेगरीतले जे 1 BHK आहेत त्याच्यामध्ये एक अंडर कन्स्ट्रक्शन आहे, त्याचा 6वा स्लॅब चालू आहे। दुसरा एक प्रोजेक्ट आहे, त्याचे प्लिंथ लेवल आहे। एक प्रोजेक्ट 1 वर्षात पोझिशन मिळू शकतो, दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये 1.5 वर्षात पोझिशन मिळेल। मी लोकांना असं आवाहन करेल की तुमच्या स्वप्नातलं घर तुम्ही प्रॉपर रिसर्च करून घ्या। त्याच्यामध्ये तुम्ही त्या प्लॅनिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, लोकेशन आणि तुमच्या रिक्वायरमेंट कशा फुलफिल होतील याचा अभ्यास करून त्यांनी चांगल्या बिल्डरांच्याकडं घर घेणं पसंत करायला पाहिजे। सर, आता काही दिवसापूर्वी जशी न्यूज होती की सिडकोच्या घराच्या प्राइसेस एवढ्या हायर झालेल्या आहेत, सामान्याची घरं बोलता आज त्यांची प्राईस कुठेतरी 97 लाख ते 67 लाख अशी प्राईस आहे जे कम्फर्टेबली घेऊ शकत नाही। पण याच्यामध्ये काय फायदा होईल का की तुमच्यासारखे बिल्डर्स होईल, सामान्य लोकांची स्वप्न होईल? आजच्या डेटला सिडकोच्या घरांच्या किमती आणि बिल्डरांच्या घरांच्या किमती ह्या ॲटपारच आहेत। फक्त लोकांच्याकडे एक फिलिंग आहे की सिडकोकडून जर घर घेतलं तर ते आपल्याला स्वस्त मिळते असं। ह्याच्यापूर्वीची जी सिडकोची घरं होती की जे वाशी आणि बाकीच्या एरियामध्ये जे बांधलीत त्यांची कन्स्ट्रक्शन क्वालिटी फार खराब होती। आता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही क्वालिटीमध्ये इम्प्रूव्ह करतो की होप सो आता त्यांनी बांधलेली जी घरं आहेत ही 50-60 वर्ष टिकावीत, कारण ह्याच्यापूर्वी त्यांनी बांधलेली जी घरं होती ती 25 वर्षातच त्यांना रिडेव्हलपमेंट करायची वेळ आली। त्याबरोबर जर कंपेअर केलं तर त्यावेळपासून जी बिल्डरनी घरं बांधलीत ती फार चांगल्या स्थितीमध्ये आहेत। आज ही बिल्डर जे आहे हे सिडकोपेक्षा फार चांगल्या ॲम्युनिटीज देतो, त्याच्यामुळं लोकांचा कल जो आहे हा सिडकोपेक्षा अगदी 5% जास्त किंमत असेल तरी प्रायव्हेट बिल्डरांच्याकडे खरेदी करायचा लोकांचा कल आहे। सर, कुठेतरी ग्राहकांना भीती देखील असते की प्रायव्हेट बिल्डर्स कधी पोझिशन हे लोक देतात, पण काही बिल्डरला त्याचा फटका पडतो। इथे कधी तुम्हाला असं फील झालं आहे का की काही प्रायव्हेट बिल्डरमध्ये देखील नाहक त्रास होत आहे? नाही, याच्यामध्ये आता रेराचं प्रोटेक्शन आल्यानंतर सगळे बिल्डर जे आहेत हे इक्विव्हॅलंट टू गव्हर्नमेंट झाले। म्हणजे त्याच्यामध्ये रेरामध्ये एवढं कस्टमरना प्रोटेक्ट केलेलं आहे की कुठलाही प्रोजेक्ट अगदी कमी बंद पडला तरी ज्यानं बुकिंग केलेलं आहे त्याला त्याचं घर मिळायलाच पाहिजे अशा प्रकारचे प्रोव्हिजन आहेत। उलट मी असं म्हणेल की सिडको अजूनही ॲज अ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असूनही अजून ते रेरामध्ये यायला तयार नाहीत। त्यामुळे जर सिडको रेरामध्ये येत नसेल तर गव्हर्नमेंट स्वतःला जे आहे हे कस्टमरांना जे घर देण्याची जी कमिटमेंट आहे त्याच्यापासून दूर पळते असं आहे। माझं तर असं म्हणणं आहे की पहिल्या दिवशी सगळ्यात पहिलं बुकिंग हे रेरामधलं सिडकोचं असणं अपेक्षित आहे। सिडको बाकी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये प्लॉटिंग विकतानासुद्धा प्लॉटिंगचं लेआउटचं CC घेऊन ते OC करून प्लॅन विकायला पाहिजे। त्याच्यामध्ये रेरामध्ये प्लॉटिंगच्या लेआउट स्कीमसुद्धा मंजूर करून रेरामधून घ्यायला पाहिजेत। असं असतानासुद्धा
सिडको त्यांचे जे प्लॉट आहेत ते रेरामध्ये न रजिस्टर करता विकते आणि मग त्याच्यामध्ये लोक नाहक त्रास होतो. कुठं एसीझेड निघतो, कधी त्यांच्या प्लॉटवरती इन्क्रोचमेंट असते, त्यांच्या प्लॉटवरती झाडं असतात. म्हणजे सिडको 100% पैसे घेऊन त्याच्यानंतर बिल्डरांना त्यांच्या मागं लागायला लागतं की त्या प्लॉटचा पोझिशन कसं मिळेल असं. तर अशा प्रकारे जे रेराला अपेक्षित आहे ती कमिटमेंटपासून सिडको बाजूला पळते असं आहे. माझा असा अट्टहास आहे की सिडकोनं सुद्धा प्लॉटिंग जे आहे ते प्लॉटिंगसुद्धा विकताना ज्यावेळेला सिडको प्लॉट विकते त्यावेळेला बिल्डर हा कस्टमरच्या चेअरवरती असतो. त्यामुळं गव्हर्नमेंटची आणि सिडकोची ही जबाबदारी आहे की प्लॉट खरेदी करणारा कस्टमर म्हणून असलेला जो बिल्डर आहे त्याला त्यांनी रेराच्या अंडर प्रोटेक्शन करून रेराच्या बरोबरची त्यांची कमिटमेंट कंप्लीट करायला पाहिजे. एखाद्या माणसानं जर सिडकोकडून जर प्लॉट खरेदी केला तर तो इमिजिएट त्याला बिल्डिंग त्याच्यावरती बांधायला मिळायला पाहिजे.